हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे आपलं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे स्वाती लिटल वर्ल्ड. आज मुलांची फरमाईश होती बाहेरून, म्हटलं जरा थोडंसं सँडविच वगैरे आणत आले नंतर आणलं होतं पोरांनी. देवाला गेलो होते, येता येता फोन केला होता सोन्याने काही खायला आणायचं म्हणून, आणत असतो. तर ते अंबरनाथला गेलो होते, भैया आलेला होता ना, तर ती ही क्लिप मला ॲड करायचीच राहून गेली. ती आधीची क्लिप आहे, पण म्हटलं चला तुम्हाला पण बघा काय मस्त बाहेरचं असं भाजी भाकरी खायचं म्हणलं ना तर नाही खाणार मुलं, पण असं भरपूर खातात. म्हटलं आज पावभाजी वगैरे बनवं होतं. तर आमचे हे बघा मैनाबाई माझ्यापाशीच बसलेली होती, तिचं चाललं होतं वाटाणे खायचं काम, तिथंच खेळ होती. एवढे छान आहेत ना, फक्त वाचाने नाही तर सगळं त्यांना एवढं कळतं. मग खरंच एक माणसाप्रमाणे जीवन तेच असतं माणसाचं एक. पण खरंच एवढे हुशार आहे ना, हातव येणार बसणार, खाली बस म्हणलं डाऊन म्हणलं ना तिला खाली बसणार वगैरे. खाणार तर दुसरा आहे ना मँगो, तो नाही एवढा हा, पण ही खूप हुशार आहे खरंच. हे बघा लगेच वाटाणे खात होते, वाटाणे बी ती फोडी तेव्हा खातो हा का, असं आई तर लागतं त्याला, आईत मसलं म्हणते त्याला आमच्या भाषेमध्ये मराठीत. तर पण ते हिची चोच आहे एकदम छोटीशी आहे, आणि याच्यासोबत मँगोसोबत 2 मेले आमचे असे पक्षी. खूप छान होते आहो ताईनं, म्हणजे एवढे छान वाटत होतं. मी तर रडले, आमचा मँगो मेला तर एवढे आमचे वेदिकाचे बाबा ते बी रडले, त्यांना बी नाही हे वाटलं. कोथिंबीर खात होते. मग भाजी थोडी पावभाजी बनवायची होती, भाजी साफ करता करता ते बी मोकळीच असतात घरामध्ये माझ्यापाशी. ते टी व्हीला गाणे लावून दिले ना, ते शिकतात त्यांच्याकडे पण. आणि कोथिंबीर अशी मेथी वगैरे आणली ना, खाते ते थोडी थोडी टाकल्यावर, गाजर वगैरे. आता आपली हे ऑस्ट्रेलिया हे येतं पोपट येते आमचे. तर सगळं भाजी वगैरे साफ करून घेतली, सगळं वाटाणे, फ्लावर, बटाटा, परत बीट, गाजर भरपूर असं टाकलं होतं मी सामान याच्यामध्ये. वाटाणे जास्त क्वांटिटीमध्ये टाकले होते, कारण आता वाटाण्याचा सीजन जाणार आहे. मला वाटाणे जास्त आवडते. शिमला एकच टाकलेली एवढ्या मोठ्या पावभाजीमध्ये मी, तरी पण आमची प्रियांका नव्हती, तरी अजून थोडी त्याच्यापेक्षा जास्त थोडी बनवायची होती. माझ्या मैत्रिणीला वगैरे मॅच काही बनवलं सगळ्यांना देत असते, त्याच्या प्रत्येकजण मला जरा आधी देतेच ना बनवल्यानंतर, मी पण मला जास्त क्वांटिटीमध्ये द्यायचं होतं. पूर्ण पाण्यामध्ये कलर झाला होता हा बिटाचा. तुम्हाला पण रेसिपी म्हटलं दाखवतं. बीट असं आपलं खाण्यात येत नाही, ते जास्त बारीक करून टाकायचं बीट आहे ना, आणि पटकन हे होत नाही. तर स्वच्छ असे धुवून घेतलं सगळं. आधी पण सुरुवातीला धुतलं होतं, पण म्हटलं चला परत एकदा धुवून काढते. पण बिटाचा कलर गेलाच तरी पण, म्हणजे नंतर भरपूर असा छान कलर वगैरे छान येतो बीट टाकल्यामुळे. आणि आधी 2-3 पाण्यामध्ये धुवून काढल्या होत्या भाज्या, नंतर बीट टाकलं होतं मी, असं केलं होतं. पण मी सगळं मिक्स करणार होते त्याच्यामध्ये. आंटी आल्या त्या म्हणले आज काय स्पेशल आहे तुमच्याकडे, तर म्हटलं काही नाही, आवाज पावभाजी मुलांची फरमाईश आहे. तर त्यांना पण देतच असते मी सर्वांना असं चांगलं पाणी वगैरे, जेवढी आपल्याला आता भाजी करायची ना तेवढं. इथं व्हिडिओ मी कुकरने ना भाज्या धुवायला इकडं परत पाणी घ्यायला, शिजायला पाणी टाकायचं होतं, तिकडे गेली होती बेसिनकडे, म्हणून इथं व्हिडिओ तुम्हाला दिसले नाही मी. आता एवढं बघा टाकलं आहे मी, आणि भाज्यानंतर शिजून वगैरे झाल्या. तर बघा मी हे स्मॅचर आहे माझ्याकडे, याने बारीक करून घेतलं व्यवस्थित सर्व भाज्या वगैरे. काय सुंदर कलर आला होता बघू शकताय तुम्ही, एवढं छान मस्त असं. आणि कांदा वगैरे टाकायचं याच्यामध्ये, आणि थोडं कांदा लसूण पेस्ट पण मी भरपूर लसूण साफ केला होता. असं 4-5 मोठे असे कुड्या असतात ना, त्या कुड्या मोठ्या अशा साफ करून घेतल्या होत्या. कारण जेवढं लसूण वगैरे याच्यामध्ये टाकलेलं असलं तर छान लागून जातं. पण एकदम मिक्स करत काय येतं कोणी जण मिक्सरला करतं, पण मला नाही आवडत, कारण थोडीफार भाजी अशी लागली पाहिजे थोडीशी. आणि वाटाणे मला भरपूर आवडतात, म्हणून मी वाटाणे थोडं तेल जास्त झालं होतं आधी, मग ते कमी केलं. नंतर मी त्याच्यामध्ये ना कांदा बारीक करून घेतला. तर एक हाताने कापला, कारण याच्यामध्ये पटकन बारीक होतो, टाईम पण वाचतो आपला, आणि बारीक पण चांगला होतो एकदम. आणि भाजीमध्ये कांदा तर लागणार, पावभाजी म्हटलं तर कांदा लिंबू याच्याशिवाय मजा नाही येणार. नंतर त्याच्यामध्ये मी बटर पण टाकणार आहे, तुम्ही त्याच्यातमध्ये मी ॲड केलेलं आहे. तर छान लागतं असं बटर वगैरे टाकल्याच्यानंतर. हे बघू शकणार, ह्याचं कांदा लसूण पेस्ट ना सुरुवातीला तेलातच टाकायची होती, पण मी विसरून गेले. नंतर टाकलं तरी बी चालतं, असं ना काही नाही की त्याला थोडं जास्त जाळ वगैरे नाही घ्यायचं, जास्त ब्राऊन कलर पण नाही करायचा पावभाजी ह्या कांद्याचा. आपल्याला मस्त अशी फ्राय करून घ्यायची. मुलांना तर सगळ्यांना आता मुलांना जास्तच आवडते, लहान मोठ्यांना पण, माणसांना वगैरे सर्वांनाच आवडते, आपल्याला पण. कारण पावभाजी हा अशी डिश आहे की लहान मोठ्या म्हाताऱ्या माणसासकट सगळ्यालाच आवडते. स्पेशली आम्हाला आधी चपात्या वगैरे पण मला बनवायच्या होते, कारण आमच्या अन्न जास्त पाहुणं नाही खाते, त्याच्या पोटामध्ये जास्त याचे हे खाल्लं ना तर गॅस होऊन जातं. त्याच्यामध्ये मी आता पावभाजी मसाला ॲड करणार आहे, थोडासा धनेपूड वगैरे, थोडासा धनेपूड, आणि बाकी काहीच नाही टाकायचं. धनेपूड, पावभाजी मसाला,
मस्त असं बटरवरून जास्त, आता बटरशिवाय पावभाजी हे राहते, ते तूप असेल तर तूप टाकायचे. तर हळद वगैरे आणि लाल मिरची पावडर आपली एव्हरेस्टची माझ्याकडे होती मिरची पावडर, ती टाकली. फक्त आता रेडीमेड म्हणजे मिरची पावडर फक्त कलर राहतो, कारण त्याच्यामध्ये बेडकी मिरची असल्यामुळे जास्त काय कलर येत नाही त्याने. तर असं म्हणजे नुसता कलर तिखट होत नाही त्याच्या, आणि मला पण अशी पण तिखट करायची नव्हती. अशा माझा कलर खूप सुंदर येणार होता असाच, कारण मी त्याच्यामध्ये बीट वगैरे गाजर वगैरे टाकले होते ना. असं पण मला तर बीट नाही आवडत, मग असं पावभाजीसोबत कसं माणसं खाण्यात जातं आपलं बीट वगैरे. मला बीट असं मातकटच लागतं. तर मी एक दिवस ज्यूस करणार आहे त्याच्या, माझ्याकडे आहे. तर तुम्हाला दाखवीन मी आता कसं कर. धना पावडर वगैरे टाकून घेतली, तेल सुटेपर्यंत याला खूप मस्त असं हे करून घेतलं, फ्राय करून घेतलं व्यवस्थित. अजून बटर टाकलं, कारण म्हटलं थोडं डागायला लागलं आहे. तर भाभी आलेल्या होत्या, त्या बी टाकत होत्या, त्या म्हणल्या टाका तुम्ही तुमच्या हाताने. तर मग हाळी ते म्हटलं मी तोपर्यंत त्यांना म्हटलं. नंतर त्यांनी पाव वगैरे पण गरम केले. येतात कधी चक्करला, टाईम बसतात आपला अर्धा एक तासमध्ये. चक्कर होती त्यांच्याकडे माझ्याकडे त्यांची. मस्त अशी सुगंध ते बघा तुम्हाला दिसत असेल. तेल सुटेपर्यंत हा मसालासुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा व्यवस्थित. मुलांना वेगळी करून घेतली तोपर्यंत. थोडासा कांदा वगैरे काढून घेतला मुलांसाठी, कारण ते जास्त तिखट खाणार नाहीत, आणि मी थोडी चटपटीतच मला आवडते जास्त. असं मला अशी पण रेडीमेड आपले असतं ना विकतची स्टॉलवरची पावभाजी वगैरे नाही आवडत मला, माझीच बनवलेली आवडते. कोणी दिलेली पण लवकर आवडत नाही, कारण कोणत्या पण याच्यामध्ये ना मीठ मिरची वगैरे सगळं व्यवस्थित, भाज्या वगैरे कोणत्या पण टाकल्या ना आपण व्यवस्थित, तर ती छान लागते. अशी की म्हणजे एकदम स्वयंपाक कोणता बी करा तुम्ही, मीठ आणि तिखट आणि मीठ वगैरे टाकलं ना थोडंसं, असं सगळं प्रमाण व्यवस्थित एकसारखं ज्याला जेवढं लागते अंदाज असतो आपला. पण आपण आता एवढ्या वर्ष पण आपलं पूर्ण आयुष्य जातं, पण सगळ्यांना काय स्वयंपाक जमत नाही. पण माझी पावभाजी खूप छान होती भाजी. आणि मी आता माझ्या वेदिकाच्या बड्डेच्या वेळेस तर एवढ्या जणांना केली होती, ती 40-50 जणांची केली होती. घरीच एवढी मी केली होती, पण एवढी सुंदर झाली, तेवढी छान टेस्टी, खूप छान. ही पण बघू शकताय तुम्ही काय सुंदर झाली. याच्यामध्ये थोडंसं जाड असल्या म्हणजे हे घट्ट झाली होती थोडी, म्हणजे याच्यामध्ये मी नंतर कुकर धुवून पाणी पण ॲड करणार आहे त्याच्यामध्ये. कारण आता बघा ही पावभाजी तरी पण एका 10-15 जणांची झालीची माझी, कारण मी दुसऱ्या दिवशी पण हिला खाल्लं फ्रीजमध्ये ठेवून डब्यामध्ये घालून, काय होत नाही. आणि त्याच्यामध्ये मी भरपूर अशी कोथिंबीर वगैरे टाकली. बघू शकता काय सुंदर असा कलर आला आहे. कमी गॅसवर थोडीशी ठेवायची, कारण भाज्या वगैरे एकमेकाचा मुरून जातात, बटरचा वगैरे वरून पण छान लागून जातात. त्याच्यामध्ये ना कुणी पावात पण घालतात, आणि कोणी बटर लावून पावामध्ये घालून अशी पण छान लागते. पण मी नाही करणार आता मला भरपूर चपात्या वगैरे पण बनवायच्या होत्या ना, तर मी नाही केलं हे असं. तरी माझी जाऊबाई वगैरे गावाला गेलेले आहेत ना, त्यांना पण नाही दिली. मग ते नाहीचे तिथं तर देणार कसं ना. आता गावी तर ते बनवतच असतील तर एक ना एक रोज वेगवेगळे. तर याच्यामध्ये आता थोडं बघा उकळी आल्याच्या नंतर आहे ना, आपण त्याच्यानंतर आहे ना उकळी आली आहे, तर मी ना त्याच्यामध्ये हे टाकले, कोथिंबीर वगैरे भरपूर अशी टाकायची. मला थोडासा मी वाटतं एक कलर टाकावं वाटते, थोडासा कलर भरपूर आला. आता हा ओरिजिनल कलर मीठ आपल्या चवीनुसार टाकायचं. आणि पावभाजी टेस्ट नाही लागणार, कारण पाव पण त्याला टेस्ट नसते पावाला एवढी. बटर वगैरे लावून मस्त अशी पाव बी गरम करणार आहे मी त्याच्यासोबत. बघू शकताय तुम्ही किती जास्त अशी भरपूर अशी भाभी कोथिंबीर टाकीत होत्या. म्हटलं टाका तुम्ही, एवढ्या भाभी धुवून ठेवलेली होती मी तिथं ना, पाण्यामध्ये टाकून ठेवत असते अशी व्यवस्थित कट वगैरे करून. त्याच्यानंतर थोडी कस्तुरी मेथी वगैरे असं हातावर बारीक करून घ्यायची, थोडीशी गरम केली मी तव्यावर, आणि नंतर हातावर बारीक टाकून. त्याच्याशिवाय टेस्ट येत नाही. कस्तुरी मेथीची वेगळीच टेस्ट येते. काय आता आपली साधी मेथी असते तीच वाळून वगैरे करतात, पण आता आपण नाही बनवू शकत, कारण आपल्या इकडं ऊन पण एवढे नसतं. त्यांच्याकडे काहीतरी पद्धत वेगळी असेल. एवढा मोठा पाऊच आणला तर 6 महिन्यात जातो. एवढा मस्त सुंदर असा कलर आला होता पावभाजीचा, ओरिजिनल कलर हा. नंतर मी थोडासा टाकला, तर नंतर थोडासा माझ्याकडं होतं ते कलर वगैरे, तर ते बघू शकते. बटर पण भरपूरच टाकलं, कारण पावभाजीला बटर भरपूर लागतं. मी पूर्ण एक पाऊच आणला होता असा एक, तर एवढा मला पाऊच पावाला आणि याला भाजीलाच लागला होता, कारण बटरशिवाय पावभाजी मजा खात. लिंबू कांदा वगैरे असे मस्त होऊन जाते. आणि त्यात थोडंसं हलवीत राहायचं, ते तर खाली ना डागून जाते. बघ आता बघा थोडासा कलर पण टाकला ॲड केला, पण माझा ओरिजिनल भरपूर कलर राहतात, त्याच्यामुळे कलरची काही गरज लागत नाही. कारण स्टॉलवरच्या लोकांना कसं दाखवायचं असतं का, आपल्याला थोडं दाखवायचं आहे. पण म्हटलं जरा दिसायला तर छान दिसते नाही. भाजीकडे बघितल्यानंतर आहे ना असं खावंसं वाटलं पाहिजे कोणाला पण, असं झाली पाहिजे भाजी. पावभाजी सगळ्यात सोपी आहे, म्हणजे मला तरी वाटतं सोपी आहे. कारण बिर्याणी वगैरे मला असं वेगवेगळं करायला भरपूर आवडतं. पण काय होतं त्याच्यात मुलांना वेगळं करायचं असतं, आम्हाला वेगळं करायचं असतं. तर
यांना पण परत नुसते पाव नाही जमत, परत चपात्या करायच्या असं होतं माझं. तर मला असं वेगवेगळं बनवायला खूप आवडतं. रोज काही ना काही मी तरी बी बनवत असते. नाईट असली ना, आणि त्याच्यामध्ये आता उन्हाळ्यात आता गरमीचे दिवस सुरू झाले, आता आंबट असे वेगवेगळे पदार्थ भाजी भाकरी खाऊशी नाही वाटत. तर चटणी वगैरे असेल तर असं छान वाटतं असं खायला. माणूस तेवढीच अर्धी भाकर एक चपाती जास्त खातं, असं काही वेगळं तर खायला. त्याला सारखं असं कंटिन्यू हालत राहायचं नाही, तर ते वरती पाणी राहतं आणि खालीच डाग ते खाली लागते. मग पावभाजी आपली खूप टेस्टी झाली होती, सगळ्यांना आवडली वगैरे. नंतर बटर लावून भाभीला म्हटलं तुम्हीच करा आता पाव गरम. त्यांनी केलं, त्यांना पण मी दिले 5-6 पाव वगैरे दिले. करतात एकमेकीची आम्ही मदत. त्यांना एक दिवस चकली पण करून दिली होती, कारण काल मी त्यांना चकली भरपूर अशी करून दिली होती. जाऊन 1 किलोची मी बनवली ना, तर त्यांना खूप आवडली चकली. मी तुम्हाला तरी बी रेसिपी दाखवली, कारण त्या दिवशी माझं स्टँड तुटलं होतं मुलांनी, तर ते मला ते नीट रिपेअर करायचं होतं. त्यांनी ते नव्हते घरी, तर रिपेअर वगैरे करून दुसऱ्या दिवशी केलं. मग त्याच्यामुळे मला तिचं रेसिपी नाही, शूट नाही घेता आलं. थोडंसं शूट घेतलं होतं मी, माझ्या हातात मोबाईल धरूनच घेतलं होतं. आणि भैया वगैरे होते, पण आता पोरं कसं अर्धा तास एवढं उभं राहायचं शूट घ्यायचं वेळेस, कोण कॅमेऱ्याला नाही घेऊ शकत. आता मला मळायला वगैरे पण टाईम लागतो. मस्त तूप वगैरे लावलं तरी बी जमतं पावाला आपल्याला, ज्याला तूप आवडतं, काहींना नाही आवडतं, पण जास्त डार्क वास येतो तुपाचा. त्याच्यामुळे मी ना पावभाजी म्हणजे तूप नाही टाकलं. याला लावलं तरी पण जमतं. असे मस्त असे. तर व्हिडिओ आवडला असेल तर एकदा नक्की ट्राय करा पावभाजी. पण व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला एक लाईक नक्की करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.